नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकन सुक्कं। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये तेल काढून घेऊया। तेल काढायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये एक तेजपत्ता त्याचे मी 2 तुकडे करून घेतलेले आहेत आणि एक मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे। कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा हलकासा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळद, छोटा अर्धा चमचा टाकलेली आहे। मिक्स करून घेते। चिकनला कसं हळद मीठ लावून जरी तुम्ही ठेवलं तरी चालेल। त्याच्यामध्ये ही अर्धा किलो चिकन आहे, ते टाकून घेते। त्यात टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ। त्याला 2 मिनटं परतून घ्यायचं। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। असं पाणी सुटलं पाहिजे एवढं परतून घ्यायचं। जर तुम्हाला वाटलं तर ह्याच्यावर ताट ठेवून त्याच्यामध्ये पाणी ठेवून जरी तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं थोडं शिजायसाठी ओतलं तरी पण चालू शकतं। आपल्याला सुक्कं बनवायचे, त्यामुळे थोडंसंच पाणी टाकायचं। हेच पाणी घेतले बघा, मी गरम पाणी घेतलेलं आहे। जेवढं शिजेल तेवढंच आपल्याला ह्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं, त्यापेक्षा जास्त टाकायची गरज नाही। तर 1 ग्लास पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। जेवढं बुडेल तेवढंच टाकणार आहे। आणि हे सगळं जे आहे ते सॉफ्टवालं चिकन आहे। गॅस मिडियमच आहे। हे जे असं थोडंसं तिरकं झाकण ठेवणार आहे आणि शिजून देणार आहे। चिकन शिजते तोपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया। मीडियम आकाराचे 2 कांदे मी असे बारीक कापून भाजून घेतलेले आहेत। अर्धा इंच आलं घेतलेले पातळ तुकडे, अर्ध्या वाटीचा अर्ध्या भागाला थोडंसं कमी असं सुक्कं खोबरं भाजून घेतलेलं आहे। 1 गड्डी लसूण घेतलेला आहे, तो पण भाजून घेतलेला आहे। 2 हिरव्या मिरच्या, ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर त्या तव्यामध्ये नुसती हलकीशी भाजून घेतलेली आहे, नाही भाजली तरी पण चालेल। आणि 1 टोमॅटो पण मी असं भाजून घेतलेलं आहे। तर एवढं वाटण मी बिना पाण्याचंच बारीक करून घेणार आहे। 12 मिनटं झालेत बघा, मी शिजवून घेतलेलं आहे चिकन। आता हे मी काढून घेते। आपल्याला हे जास्त पण असं शिजवायचं नाहीये, एक 50 ते 60% फक्त शिजवायचं आहे। आता हे मी काढून घेते। वाटण बघा मी बनवून घेतलेलं आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये बघा तेल काढून घेऊया। तेल काढायची अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये कांदा मीडियम आकाराचा एक टाकणार आहे। नाही टाकला तरी पण चालेल, जे आपण वाटण बनवलं होतं ना तेच वाटण जरी डायरेक्ट टाकलं तरी चालेल। हे काय करते, भाजून घेते चांगलं। कांदा भाजलेला आहे, त्याच्यामध्ये हे जे वाटण बनवलं होतं ना आपण ते काढून घेऊया। वाटण काढून घेतलेलं आहे। आता 1-2 मिनटं परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मसाले टाकून घेऊया। कांदा लसूण मसाला छोटे 2 चमचे, जिरे धने पावडर आणि चिकन मसाला, ह्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत। आता हे चांगलं ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आपण ह्याच्यामध्ये शिजवताना मीठ टाकलं होतं, चव बघून मीठ टाकायचं। चिकन पहिले मी सगळं काढून घेते। ह्याच्यामध्ये चिकन मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी पण टाकून घेऊया। पाणी एकदम मी थोडंसं बघा ह्याच्यामध्ये काढलेलं आहे। तर मिक्स करून घेते। मिक्स केलेलं आहे, ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकूया। चव बघायची आणि मगच मीठ टाकायचं, तसं टाकायचं नाही। गॅस बारीक केलेला आहे आणि 10 मिनटं ते 15 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे बारीक गॅसवर, पण एकदा दोनदा हलवायचं। बारीक गॅसवर बघा 10 ते 12 मिनटं मी ठेवलं होतं। अशा पद्धतीने सुक्कं झालेलं आहे। थोडासा तुम्हाला जर ह्याच्यामध्ये रस्सा पाहिजे असेल, म्हणजे थोडंसं लपतं पाहिजे असेल, तर मग ते शिजलेलं जे पाणी होतं ना ते सगळं टाकायचं ह्याच्यामध्ये। ह्याच्यामध्ये टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर। आता हे थंड झालं तर एकदम सुक्कं सुक्कं वाटेल, पण त्याच्यामध्ये मसाला वगैरे असल्यामुळे ना खायला छान लागेल। पण बारीक गॅसवर एक 10 ते 15 मिनटं चांगलं मसाल्यामध्ये शिजून द्या। शिजलेलंच आहे, पण चांगलं हे करून दिलं की नाही मग चव चांगली मुरते त्याच्यामध्ये। आणि अशा पद्धतीत झालेलं आहे बघा सुक्कं चिकन। करून बघा एकदा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।